मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। मित्रांनो मागच्या व्लॉगमध्ये बघितलेला सोमनाथले इथले लोकल सगळे स्पॉट फिरलेलो आणि आता आपण चाललो डायरेक्ट सोमनाथ मंदिरात। चला मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत सोमनाथ मंदिरला। आधी आम्ही जाणार जुन्या मंदिरला, तिथे भोजन आहे जेवायला, तिथे जाऊ आणि मग आता मोबाईल काय अलाउड नाही आतमध्ये तर मी इथं ठेवतो ना, बाहेरून फक्त एकदा मंदिर दाखवतो तुम्हाला। बघा मित्रांनो सोमनाथ मंदिर नाम दिख रहा है चलो ये फोटो करते तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत। मागे मंदिर आहे, इथे मोबाईल आता लॉकरमधून काढले आणि आता आम्ही जाणार द्वारकेला। तर द्वारकेला जाणं आम्हाला 3-4 तास लागणार, स्टे करू आणि उद्या सकाळी मग दर्शन घेऊ। तर चला मित्रांनो तो बघा समोर तिथे मंदिर आहे आणि इकडे आलो तर इकडे दुकानं पण आहेत। मागे दुकान आहे। चलो द्वारका ताराबाई एक दे डायरेक्ट कानात पोचलो एक दे सोडूनी काना। मित्रांनो नारळ पडलेले उचलले, पडला होता कुठं रस्त्याला पडला होता। थँक्यू थँक्यू काय मनात आला ते झाला, एक नारळ नाही भेटो भेटले तिथं पण 2 पडलो होतो अशा रीतीने नारळ भेटलेले आहेत। 2 पडले होते कुठं हवेला, इच्छा पुरी झाली। काय तुझी माझी भेट करशील, तुझी माझी भेट करशील, तुझी माझी भेट करशील। तू तर होशील चांदणी। कॅमेरा वाले इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज। कोटी लाईक आहे त्याला, बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक, बाहेरच्यांचे मागच्या वेळेस मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत, मिलियन करोड बाहेरच्यांचे, आपले नाही, आपले तर आहेच, ते बाहेरचे म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे। तर मित्रांनो आता वाजले 8:30 आणि आता आम्ही इथे थांबलोय जेवायला। तर आणि इथून द्वारका आता काय 50 किलोमीटर असेल। तर आज आम्ही द्वारकेमध्ये स्टे घेणार आहोत। तर आता जेवू आणि मग द्वारकेला चला। व्हेज कोल्हापुरी, शेवभाजी, रोटी। तर मित्रांनो आता आम्ही इथून जेवण करून निघालेलो आहोत आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत द्वारकेला। जय अंबागी। मित्रांनो आता 11 वाजतील आणि आता आम्हाला रूम भेटलेला आहे। तर द्वारकेमध्ये आम्ही पोचलेलो आहोत। तर आता उद्या सकाळी डायरेक्ट द्वारकेला जाणार। तर बघा उद्या द्वारका। गुड मॉर्निंग मित्रांनो आपण काल बघलेलाच, आपण द्वारकेला आलेलो, स्टे घेतलेला आणि आज आपण जाणार आहोत द्वारका फिरायला। तर 2 तिथे लोकल स्पॉट असतील ते आणि द्वारका ती समुद्रात बुडलेली आहे, श्रीकृष्णाने बुडवलेली, म्हणजे त्यांना शाप लागलेला। तर आपण जाणार आहोत आज तिथे। चला जाऊयात। तर ऑटोने जाणार आहोत, तर गाडीत सामान ठेवलं आहे, हॉटेलमधून निघालेलो आहोत। चला
रिक्षात बसलोय आणि उलटा बसलोय आम्ही. मित्रांनो आता आम्ही आलोय स्वामीनारायण मंदिर. एक नंबर मंदिर आहे. जाईल तिथे सारखं. हो. मित्रांनो आता आम्ही इथे निघालेलो आहोत आणि अजून 2-3 स्पॉट आहेत ते करू आणि मग द्वारकेला जाणार. चला मित्रांनो आता आम्ही आलो सिद्धनाथ महादेव मंदिरला. खूप जुना मंदिर आहे. वीर आहे वीर. कुबेर. आता आलेलो आहोत गायत्री शक्तीपीठ आणि बाजूला समुद्र आहे. मित्रांनो आता आलोय गीता मंदिरला. बघा किती जुनं आहे. तिकडं मोठा शिवलिंग आहे. खूप मोठा शिवलिंग आहे. खूप मोठा. तर इथून दिसत नाही. तो तिथून थोडा दिसतो. तिथे गेल्यावर दाखव. इथून निघालेलो आहोत आणि आता तिथं शिवलिंग आहे ना मोठा. बहुतेक तिथेच जाणार. चला रिक्षात बसू. मित्रांनो आता मी डायरेक्ट तुम्हाला इथे समुद्राच्या इथे शिवलिंग आहे तिथे भेटतो. मित्रांनो पोहोचलो बीचवर आणि या बघा शिवलिंग. बघा किती मोठा शिवलिंग आहे आणि बाजूला बीच. लट्टू मुट्ट्या. लट्टू मुट्ट्या. ओ भाई
वा दोन टाइम झालं. मंदिर आहे आपलं बंद आहे सध्या, काम चालू आहे. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत द्वारकेच्या मेन मंदिरात. चाललोय आता चालत. मार्केट आहे. मित्रांनो हा बघा द्वारकेचं मेन मंदिर. मित्रांनो दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत. खूप गर्दी होती. लास्टच्या 5 मिनिटाला आमचं दर्शन झाले आणि आता पण खूप गर्दी आहे. तर मित्रांनो आता वाजलेत 9 आणि आम्ही द्वारकेमधून निघालेलो होतो. 2-3 स्पॉट करून निघालो आणि आता हॉटेलवर थांबलो जेवायला. आणि आता आम्ही जाणार होतो स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर आमचा प्लॅन चेंज झाला आहे. आता आम्ही जाणार उज्जैन आणि ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये. तर आता जेवून घेऊ आणि आता उज्जैन इथून 600 किलोमीटर आहे. तर एक स्टे करू आणि मग उद्या बहुतेक आम्ही पोचू उज्जैनला. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये निघालेलो आहोत आणि इथे पण आम्ही कालसारखी थाळीच मागवलेली. खूप मस्त असते इथली थाळी, अनलिमिटेड थाळी. ही थाळी कशी होती. आणि आता आम्ही बहुतेक 200-300 किलोमीटर चालू आणि मग स्टे घेऊ आणि मग उद्या जाऊ उज्जैन. धरणी धरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. तर मित्रांनो आता वाजले 12:30 आणि आता आम्हाला स्टेसाठी हॉटेल भेटलेलं आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग आता मी इथे एंड करतो. उद्या भेटूयात उज्जैनला जायला. चला भेटूयात उद्या.